नमस्कार. मी प्रकाश कारंडे. आज दिनांक 20 एप्रिल 2025. माझ्या पाठीमागं मका, धने म्हणजेच कोथिंबीर हे माझं क्षेत्र आहे छोटंसं. जून महिन्यामध्ये इथं मी आंबा आणि नारळाची लागण करणार आहे. एक सहज असं लक्षात आलं की व्हिडिओ बनवा म्हणून बनवतो. छोटासा प्रयत्न. जीवामृत बनवतोय मक्यासाठी आणि धान्यासाठी. तो व्हिडिओ बनवतोय. जीवामृतसाठी घेतलेलं 200 लिटर पाणी, बॅलर, देशी गाईचं शेण 10 किलो, 2 किलो बेसन पाण्यात मिक्स केलेलं आहे, 2 किलो गूळ पाण्यात मिक्स केलेलं आहे, 10 लिटर गोमूत्र. आता ते बेसन शेण काला करून प्रथम शेण काला टाकायचा, नंतर बेसन शेणकाला टाकल्यानंतर शेणकाला टाकल्यानंतर गोमूत्र टाकायचं, गोमूत्र टाकल्यानंतर बेसन पाणी टाकायचं, बेसन पाणी टाकल्यानंतर गूळ पाणी टाकायचं आणि ते मिश्रण 2 मिनटासाठी सवयी गती म्हणजे आपल्या घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो, ज्या दिशेने फिरतो त्या दिशेनंच ते द्रावण काठीच्या साहाय्यानं फिरवायचं आहे आणि ते ह्या अशा प्रकारच्या पोत्यानं झाकून झाडाच्या सावलीखाली जरी लावलं तरी चालतं. लावावंच लागतो, सावली पाहिजे, उन्हात चालत नाही. नमस्कार. छोटीसा प्रयत्न.